रोजच भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल ना? चला तर मग पोटभरीचं असं रोज काय करावं हा प्रश्न सर्वांनाच पडतो. आज सर्वांसाठी मग दाल चकोल्या. माझी पद्धत कशी आहे हे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दाल फल किंवा वरण चकोल्या असंही याला म्हणतात. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 वाटी गव्हाचं पीठ घेतल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ. आपण वरण चकोल्या, डाळ चकोल्या, वरणफळ असंही म्हणतात. प्रत्येक गावाकडे याला वेगवेगळं असं नाव आहे. तुमच्याकडे कोणत्या प्रकारे या नावाने या आयटमला कोणत्या नावाने ओळखलं जातं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या ठिकाणी मी 2 वाट्या गव्हाच्या पिठाचा छान असा घट्टसर गोळा तयार करून घेत आहे. खूप जास्त पातळ किंवा चपाती लाटतो असा या ठिकाणी आपल्याला पीठ मळायचं नाही आहे. एकदम घट्टसर असं पीठ मळायचं आहे. पीठ व्यवस्थित मळून झालं एक झाकण ठेवून व्यवस्थित 10 ते 15 मिनटं व्यवस्थित भिजायला ठेवूया. या ठिकाणी मी तूर डाळ कुकरला 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. तुम्ही यामध्येच डाळ मॅश करू शकता किंवा मग कढईमध्ये केली तरी चालेल. या ठिकाणी फोडणीसाठी मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. तिखट होण्यासाठी थोड्याशा हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे. जिरे, मोहरी आणि भरपूर असा लसूण. वरण चकोल्या बनवतोय म्हटल्यावर लसूण पाहिजे. लसूण खूप सारा जर टाकला ना खूप छान टेस्ट येते. या ठिकाणी मी गॅसवरती कढई ठेवून 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल छान व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेल गरम झालं की मोहरी छान अशी फुलली पाहिजे. जिरेही छान व्यवस्थित तडतडले पाहिजे. त्यानंतर भरपूर असा लसूण टाकायचा. लसूण हलकासा गरम होऊ द्यायचा, कारण लसूण हलकासा गरम झाला ना त्याचा फ्लेवर तेलामध्ये उतरतो आणि डाळ टाकताना शिजताना खूप छान त्याची टेस्ट येते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी भरपूर असा लसूण टाकलेला आहे. काही ठिकाणी म्हणजे आंबट गोड किंवा तिखट अशा प्रकारे वरण चकोल्या केल्या जातात. पण माझी पद्धत आहे की मला तिखट आवडतात म्हणून मी तिखटच करते. या ठिकाणी मी हिरवी मिरची टाकलेली आहे कट करून घेतलेली. हिरवी मिरची व्यवस्थित तेलामध्ये तडतडू द्यायची. छान व्यवस्थित मिक्स करायची म्हणजे पूर्ण मसाल्याला तिखटपणा येतो. वा, तुम्ही बघू शकता लसूणही छान असा लालसर रंग आलेला आहे लसूणला पण. आता यामध्ये आपण डाळ टाकून घेऊया. हळद टाकली. हळद व्यवस्थित मिक्स करायची आणि त्यानंतर आपण डाळ टाकून घेऊया. तुम्ही डायरेक्टली डाळ कुकरमध्ये अशी मॅश करून घेतली तरी चालेल. मी पूर्ण मॅश नाही करत. मी अर्धी डाळच मॅश करते आणि अर्धी तशीच टाकते. डाळ मॅश केल्याने काय होतं घट्टपणा खूप लवकर येतो, त्यामुळे छान लागते डाळ. वा, वास इतका छान येतोय. आणि त्यानंतर मी अर्धी डाळ तशीच टाकलेली आहे. व्यवस्थित उकळायला ठेवून द्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. या ठिकाणी व्यवस्थित 5 ते 6 मिनिटानंतर उकळी फुटली की आपण पुढची प्रोसेस करू. या ठिकाणी पाट व्यवस्थित मी कट करण्याचा पाट जो आहे तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे. यावरती असं छान तेल लावून घट्ट गोळा छान 2-1 मिनटं मळून घ्यायचा. पीठ एकदम छान भिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता आधी किती घट्टपणा होता आणि आता किती सॉफ्ट झालेला आहे. त्यातून असा थोडासा तुकडा काढून व्यवस्थित लाटून घेऊया. एक सारखं असं लाटून घ्यायचं.
वा, खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, मीडियम साईजमध्ये परफेक्ट आहे. खूप जास्त जाड ठेवल्या ना मग शिजताना त्या अजून जास्त फुगतात, मग खूपच जाड होतात असंही होऊन जातं. त्यामुळे मीडियम आपण चपाती लाटतो त्यापेक्षा थोडी पातळ लेअर ठेवली तरी चालेल. कटरच्या साहाय्याने व्यवस्थित त्याचे काप तयार करून घेऊया. काप व्यवस्थित तयार झाले, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. वा, आता आपलं ज्या डाळीला उकळी आलेली आहे, उकळी आल्यानंतरच त्यामध्ये असे काप सोडून घ्यायचे पोळीचे आणि व्यवस्थित 10 ते 15 मिनटं मीडियम गॅसवर, कमी गॅसवर शिजत ठेवायचं. तुम्हाला जर अजून यापेक्षा जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखट बनवू शकता, आणि आंबट गोड वरण आवडत असेल तर तुम्ही साखर टाकून आंबट गोड बनवू शकता. या ठिकाणी पुन्हा आपण तीच प्रोसेस करणार आहोत. या ठिकाणी पुन्हा आपण जाडसर अशी पोळी लाटून घेतलेली आहे. या ठिकाणी पोळी व्यवस्थित लाटून झाली, पुन्हा आपण कट करून घेऊया. कट केलेले पोळीचे तुकडे वरणमध्ये टाकताना जरा काळजी घ्यायची, कारण उकळतं वरण असतं, त्यामुळे हळूहळू टाकायचे. हातावरती त्याचे पाणी किंवा शिंतोडे उडायला नको. या ठिकाणी सर्व पोळीचे तुकडे असे टाकून घ्यायचे आहे. पोळीचे काप. वाव, उकळत्या वरणमध्ये जर टाकले ना ते एकमेकांना चिपकत नाही, आणि जर थंड वरणमध्ये तुम्ही डायरेक्ट काप करून टाकले तर ते एकमेकांना चिपकू शकता. त्यामुळे वरणाला छान उकळी फुटली की मगच पोळीचे काप टाकायचे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम छान असा रंग आलेला आहे, आणि शिजूनही तुम्ही बघू शकता किती जाडसर असे झालेले आहे. चला तर मग डिशमध्ये काढून घेऊया, वाटीमध्ये काढून घेऊया. या ठिकाणी वरतून आपण तडका पण देणार आहोत. वाव, गरमागरम असं वरण चकोल्या, वरणफळ याला म्हणतात. खूप छान लागतं, खायलाही खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे, आणि खायलाही तितकीच टेस्टी, आणि पोटभरीचं असं जेवण म्हटलं तरी चालेल. सोबत जर चटणी वगैरे घेतली तर खूप छान. या ठिकाणी डिशमध्ये छान व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. वरतून अशी कोथिंबीर भरपूर अशी. परफेक्ट. आता वरतून आपण तडका टाकून घेऊया. या ठिकाणी तडके पात्रामध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे एकदम छान फुलले आहे बघा, आणि त्यानंतर लाल मिरची टाकून व्यवस्थित तडका देणार आहोत. वाव, तडका जर टाकला ना वास इतका छान येतो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.